तुमचे घरकुल मंजूर झाले आहे पण पैसे अजूनही प्रलंबित आहेत का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला असून घरकुल योजनेसाठी तब्बल 39,86,00,000 रुपयाचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. मात्र हा निधी नेमका कोणत्या लाभार्थ्यांसाठी आहे? मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना याचा काय फायदा होणार? एकूण किती लाभार्थ्यांना याचा फायदा होणार? आणि या शासन निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्यहिस्सा या योजनेकरिता रुपये 39,86,00,000 एवढा निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या धोरणानुसार महाराष्ट्रामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध घरकुल योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच इतर ग्रामीण घरकुल योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत असलेल्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत केले जाते. आता या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे ते समजून घेऊया. महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 आणि विविध ग्रामीण घरकुल योजनांमधील सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा म्हणून रुपये 39,86,74,000 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. हा निधी सन 2026-27 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून वितरित करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजेच BDS द्वारे राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे वितरित केला जाणार आहे. तसेच हा निधी संबंधित योजनेच्या सिंगल नोडल एजन्सी म्हणजेच SNA खात्यामध्ये वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने मंजूर केलेला हा निधी ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी खर्च करायचा आहे. निधीचा गैरवापर किंवा कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे. तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याचा अहवाल दर महिन्याला शासनाला सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. म्हणजेच घरकुलासाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या अतिरिक्त राज्य हिस्साची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. धन्यवाद.